तुम्ही बस स्टँडला दारू पीत पडा, रेल्वे स्थानकावर पडा, नाहीतर बदलापूरच्या रस्त्यांवर पडा. काय पडलंय आम्हाला? काय करायचंय आम्हाला? मागे पण सांगितलं काय करायची एवढी प्रसिद्धी आम्हाला. बदलापूरमध्ये काहीतरी बदल घडायला पाहिजे, त्यासाठी आम्ही कुठेतरी धडपडण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तुम्ही जर एवढ्या खालच्या लेवलचं राजकारण करत असाल तर तुम्हाला कुठल्या शब्दात उत्तर द्यायचं ते तुम्हीच बघा. हे बघा, हाच ना तो भाऊ आदर्श तायडे ज्याने आज माझ्याबद्दल उच्चार केले की ही खोट्या बातम्या दाखवते, ही समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ज्या वेळेला मी बस स्थानकावरती मद्यपान करणाऱ्या व्यक्तीची बातमी प्रदर्शित केली होती त्यावेळेला सगळ्यात पहिले स्टेटस ठेवणारा हाच माझा भाऊ होता. बघा, जग तुझ्या विरोधात असेल तरी एक भाऊ म्हणून आम्ही तुझ्या नेहमी सोबत आहोत. तर भावा, बदलापूर मधील निर्भळ पत्रकार तू मला म्हणतोस ना, त्याच वेळेस तुझ्या बहिणीच्या दोन तोंडात का ठेवून दिली नाहीस? का बहीण, तू का त्या व्यक्तीचं आयुष्य बर्बाद करतेस? तू का तो व्हिडिओ प्रदर्शित केला? तो व्हिडिओ तू डिलीट कर असं म्हणायच्या ऐवजी तुम्ही मला प्रवृत्त केलं, तुम्ही माझा स्टेटस ठेवला. हेच ते आदर्श तायडे जे आज माझ्याबद्दल बोलतायत, आमच्या चॅनल बद्दल बोलतायत. आणि तुम्ही ज्या चॅनल बद्दल बोलतायत ना आदर्श तायडे भाऊ, तुम्ही विसरलात का? तुम्ही त्याच चॅनल म्हणून पत्रकारिता करून पुढे आलाय. तुम्हाला देखील त्याच चॅनलनी घडवलंय. तुम्ही का बोलतायत असं? 4 दिवसात असं काय घडलंय एवढं? बदलापूरकरांना तुम्ही मला सांगा. तो लाईव्ह सुरू होता, पहिले तर या सगळ्या लोकांनी आम्हाला प्रवृत्त केलं, कचरा पडलेला होता, सांगितलं तू खोट्या बातम्या दाखवते म्हणून आम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ न घेता आम्हाला लाईव्ह व्हिडिओ करावं लागला. ज्या वेळेला लाईव्ह व्हिडिओ केला तेव्हा तुम्ही सुद्धा सगळे साक्षीदार होतात, तुम्ही सुद्धा कमेंट करत होतात. तुम्ही बघितलं त्या ठिकाणी काय सुरू होतं आणि ते मी लाईव्ह मध्ये जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला. बस स्टँड आणि महाराजांचं स्मारक जरी दूर असलं तरी बस स्टँड वरती मद्यपान करणं कितपत योग्य आहे? त्या काकांना ज्या वेळेला मी लाईव्ह मध्ये विचारलं, जरा तुम्ही कधी विचार केला आहे का? ते काका निरागस होते, चांगले होते म्हणून त्या ठिकाणी मी वाचली. परंतु मी किती मोठी रिस्क घेतली होती. त्या ठिकाणी जर कधी एखादा खरंच जास्त मद्यपान केलेला व्यक्ती असता किंवा एखादा नशेडी व्यक्ती असता तर त्यांनी मला सोडलं असतं का? 4-5 माझ्या तोंडात देऊन त्यांनी ठेवली असती का? पण तरी पण मी लाईव्ह मध्ये कुठेतरी चांगला बदल घडला पाहिजे म्हणून एवढी मोठी रिस्क घेतली ना, का मला स्वप्न पडलं होतं ते काका चांगले असतील आणि तिथे जाऊन मी लाईव्ह प्रदर्शित केला. तरी सुद्धा त्या काकांच्या निरागसपणामुळे, त्यांच्या सोजवळपणामुळे त्या ठिकाणी परिस्थिती हाताळत आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या व्हिडिओच्या नंतर कुठेतरी ते जे काका होते ते देखील त्या ठिकाणी संपूर्ण बदलापूरकरांच्या मनावर राज्य करत होते. त्यांचा देखील एक चांगला चेहरा समोर आला होता की ठीक आहे, काही का असेना, परंतु त्यांनी चांगल्या मनाने उत्तर दिलं. आणि एवढं झाल्यावर सुद्धा नंतर असं काय घडलं एवढ्या वेळेमध्ये का त्यांच्या मुलींनी रात्री 12 वाजता मला फोन करून धमकी दिली? का दिली धमकी? काय प्रश्न होता? एक रिक्वेस्ट पण असते ना की प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांबद्दल काळजी असते, मान्य आहे, मला सुद्धा आहे, प्रत्येकाला आहे. परंतु रिक्वेस्ट कशी असते? प्लीज तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करतात का? तुम्ही असं का केलं? तिच्या व्हिडिओमध्ये एकदाही प्लीज नव्हतं. तर तिच्या बोलण्यावरून असं वाटत होतं तिला कोणीतरी चाबी लावलीये. मग ही चाबी कोणी लावली? काढायचं का हे सगळं? करायचं का कॉल रेकॉर्डिंग चेक? काय वाटतं बदलापूरकरांना तुम्हाला? जर एवढ्या छोट्याशा गोष्टींचं एवढं मोठं राजकारण होणार असेल, जर आमचं जगणं मुश्किल करणार असतील तर आम्ही करायचं काय? नाही दाखवायच्या बातम्या का दाखवू? पडा तुम्ही रेल्वे स्थानकावरती दारू पीत पडा, नाहीतर कुठे दारू पीत पडा. ते आम्हाला बोलतात की यांना हेच दिसतं का? ते सुरू आहे तेच दिसणार आणि ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. आज जे पत्रकार लोकांचे गुण तुम्हाला त्या ठिकाणी दिसले त्यांना एकच प्रश्न विचारा, माझं जाऊ द्या तिकडे, मी गेली खड्ड्यामध्ये, मला एवढी 12 वाजता धमकी आली, मला अंबरनाथ पासून त्या बदलापूर कल्याण बदलापूरच्या एकाही पत्रकाराचा मला फोन आला नाही की ताई काय झालंय, स्वप्नाली का काय नाही. परंतु मला अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली सगळ्या पत्रकारांचे फोन आले की तू घाबरू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहोत असं. मग हे त्यावेळेला कुठे गेले होते? छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही निषेध व्यक्त करणारे तुम्ही तेव्हा कुठे गेला होतात? आता तुम्ही त्या ठिकाणी जाऊन विचारणा करताय. म्हणजे याचा अर्थ असा आहे का तुम्ही महाराजांबद्दल बोलणाऱ्याला समर्थन करतायत का बस डेपोमध्ये दारू पिणाऱ्याला समर्थन करत आहात? याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही आता द्यायलाच पाहिजे. शांत किती दिवस आम्ही शांत बसणार? छोट्याशा गोष्टीचं तुम्ही एवढं मोठं राजकारण करत आहात. तो व्हिडिओ लाईव्ह होता, त्या ठिकाणी तो ब्लर होऊ शकत नव्हता. आणि तेही सांगतो तुम्हाला की व्हिडिओ का डिलीट केला नाही. जर आम्ही तो व्हिडिओ डिलीट केला असता तर उद्या ह्याच लोकांचा तो डाव होता. हेच लोक बोलले असते की यांनी आमच्याकडून पैसे घेतले आणि तो व्हिडिओ डिलीट केला, त्यामुळे तो व्हिडिओ डिलीट केला नाही. म्हणजे तुम्ही जर आम्हाला दोन्ही साईडनी फसवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे कितपत योग्य आहे? आणि हा तोच भाऊ आहे ना माझा ज्याने माझं स्टेटस ठेवलं होतं. तर भावा, का ठेवलं माझं स्टेटस? का ठेवलं? माझ्या मागे तेवढा तुझा पण हात आहे. जर त्या दिवशी तू माझं स्टेटस ठेवलं नसतं तर मी आज प्रवृत्त झाली नसती आणि माझी हिंमत वाढली नसती. मग याला जेवढी मी जबाबदार आहे ना भावा, आदर्श तायडे भावा, तेवढा तू सुद्धा जबाबदार आहेस. का बहिणीला प्रवृत्त केलंस तू? का स्टेटस ठेवलंस माझं की तू निर्भड पत्रकारिता करतेस? तेव्हाच सांगायचं होतं ना की ताई तू चुकलीये, त्या व्हिडिओ डिलीट कर, त्या माणसाची तू बदनामी करतेस म्हणून. प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात. एक तर तुम्ही दोन्ही बाजू समजून घ्या, नाहीतर आम्हाला काही हौस नव्हती आली त्या काकांचं असं करायला तसं करायला. आणि सगळं काय झालं, रीतसर तक्रार केला, रीतसर सर्व काही केलंय. पण या गोष्टीमध्ये एवढं मोठं राजकारण आहे. एक सामान्य माणसं आहेत ते, आम्हालाही वाईट वाटते. सामान्य घरातील मुलगी आहे,
परंतु तिला आज एवढं धाडस येतंय कुठून की ती इथपर्यंत टक्कर देते? तुम्हाला असं वाटत नाही ती पुढे आहे, चालवणाऱ्याची आधी दुसरी कोणतरी मागे आहे? मग कोण आहे? कोण करते बदलापूरमध्ये एवढं राजकारण? उघडकीस यायला नको का? शांत बसायचं?